हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन। ठाकरे गट आणि शिंदे गटाचा आज मेळावा। दोन्ही गट विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। लोकसभेला केलं तेच विधानसभेला करायचं आणि राज्य हातात घ्यायचं। बारामतीमध्ये शरद पवारांचं आवाहन। तर बारामतीत नेत्याचं दुकान काही चाललं नाही, पवारांचा अजित पवार यांना टोला। नरहरी झिरवळ यांचा महायुतीला झटका। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवेंना झिरवळ यांचा पाठिंबा। गुळवेंचं काम करा, कार्यकर्त्यांना सूचना। भुजबळ ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या केवळ अफवा। भुजबळ एका पक्षामध्ये राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांकडून स्पष्ट। छगन भुजबळ नाराज नाहीत, भुजबळ फक्त माइंड गेम खेळतात, अजित पवार गटाचे अनिल पाटील यांचं वक्तव्य। छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते आमदार पक्ष सोडतील, अधिवेशनामध्ये निधी घेऊन पक्षाला रामराम ठोकतील, रोहित पवार यांचा मोठा दावा। महाराष्ट्रामध्ये भाजपच्या नेतृत्वाचं विकेंद्रीकरण होणार। दिल्लीमधून भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, कोणत्याही एका नेतृत्वावर भाजप अवलंबून राहणार नाही, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक, भाजपच्या कोअर कमिटीची भूमिका। महायुतीनं कितीही इंजिन जोडली तरी विधानसभेत आम्हीच जिंकणार, आता फडणवीसांनी महाराष्ट्रात 400 पारचा नारा द्यावा, संजय राऊतांचा टोला। ठाकरे गटाचे इंजिन बंद होणार आहे, त्यात हिरवं ऑइल टाकलं जातंय, नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल। विनायक राऊतांची वकिलामार्फत निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस। नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आल्यामुळे नारायण राणेंची निवड रद्द करावी, विनायक राऊतांची मागणी। मनोज जरांगे मराठवाड्याचा दौरा करणार, 6 जुलैपासून हिंगोलीमधून दौऱ्याला सुरुवात करणार। मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विधानसभेच्या 288 जागा लढवणार, जरांगे यांच्याकडून स्पष्ट। हज यात्रेसाठी गेलेल्या 550 यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू, तर 2000 पेक्षा जास्त नागरिकांवर उपचार सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।